ना भाषण पे भरोसा है, ना वादों से उम्मीदें है, शहीदों की बदौलत मेरा हिंदुस्तान जिंदा है। हा देश आज जिवंत आहे ना, या देशातला प्रत्येक सामान्य माणूस जर सुरक्षित आहे ना, तो त्यामुळे सुरक्षित आहे कारण या देशाचा तरुण, या देशाचा सैनिक सीमेवर तिथं लढत आहे। आणि म्हणून या देशाचं स्वातंत्र्य, या देशाची लोकशाही आज जिवंत आहे। एक सैनिक होणं सोपी नसतं, एक सैनिक होणं सोपी नसतं। आम्ही इकडे 15 ऑगस्ट 26 जानेवारी थाटात साजरी करतो, पण ती व्यवस्थित साजरी व्हावी म्हणून माझा सैनिक राजा तिकडं मरमर मरत असतो। कडाक्याच्या थंडीत सुद्धा तो खंबीर स्वतःचे पाय रोवून उभा असतो। तिथं त्याला कुठलं जात माहिती नसते, तिथं त्याला कुठला धर्म माहिती नसतो, तिथं त्याला कोणता मजहब नसतो। त्याचं एकच ध्येय असतं, माझ्या भारताची माझ्या भारतातली जनता ही सुखानं झोपली पाहिजे, माझ्या भारताचं संरक्षण झालं पाहिजे, हे एकच ध्येय त्याच्या पुढे असतं। सोपी नसतं ना सैनिक होणं। सैनिक होण्यासाठी काय नाही त्यागावं लागत। सैनिक होण्यासाठी मायचं छत्र त्यागावं लागतं, सैनिक होण्यासाठी बापाची माया त्यागावी लागते, सैनिक होण्यासाठी स्वतःच्या नव्या पत्नीला तसंच सोडून देशासाठी लढायला जावं लागतं। सैनिक झाल्यानंतर बहिणीला राखी बांधायला येता येत नाही, सैनिक झाल्यानंतर वारंवार घरी येता येत नाही, सैनिक झाल्यानंतर दिवाळी साजरी करता येत नाही, सैनिक झाल्यानंतर दसरा साजरा करता येत नाही, सैनिक झाल्यानंतर रक्षाबंधन नसतं, सैनिक झाल्यानंतर भाऊबीज नसते, सैनिक झाल्यानंतर काहीच नसतं। सैनिक झाल्यानंतर फक्त उत्सव असतो, तो फक्त उत्सव असतो, एक उत्सव देशाला वाचवण्याचा। त्याच उत्सवामध्ये हे लोक स्वतःच्या प्राणाची आहुती देत असतात, स्वतःच्या रक्ताची आहुती देत असतात, स्वतःचा प्राण हसत हसत त्यागून देत असतात। आणि त्याच्यामुळे आपण आज इकडं हसत खेळत ही सगळी व्याख्यानाची कार्यक्रम, मोठी मोठी कीर्तनाची सप्ते, सगळं जे काही सुरू असतं ना, ते फक्त आणि फक्त या सैनिकांच्यामुळे सुरू असतं। या सैनिकांची किंमत आपल्याला समजून घ्यावी लागेल। काही सोपं नसतं। आम्ही 2 दिवस घराच्या वेगळं राहू शकत नाही। राहून पहा जमतं नाही जमत, पण हे सैनिक वर्षोनवर्ष आपल्या घरी जात नाही, घरच्यांशी यांचा संवाद नसतो, हे वेगळ्याच विश्वात जगतात। यांच्या विश्वामध्ये फक्त बलिदानाला किंमत असते, यांच्या विश्वामध्ये देशाच्या संरक्षणाला किंमत असते, दुसरं काही नसतं। बरं, ते सैनिक बनण्यासाठी मानसिकरित्या सबळ होणं गरजेचं तर असतंच, मानसिकरित्या सबळ असलंच पाहिजे, भावनिक असून चालत नाही, पण ते सैनिक होण्यासाठी फिजिकल फिट असणं देखील गरजेचं असतं। कुत्र्याला, छिपकलीला, कॉकरोचला, पालीला याला घाबरणारे लोक सैनिक नाही बनू शकत। हे सगळं विसरावं लागतं। इकडे छोट्या छोट्या गोष्टीला घाबरणारे आपण आणि आपल्यासाठी स्वतःच्या छातीवर गोळी घेणारे ते सैनिक, काहीच तुलना नाही। ते आपण आज जेही हसत खेळत आपण जेही वावरतो, मला तितकंच म्हणायचंय की भारत म्हणून आज या जगाच्या पाठीवर उभा आहे ना, त्याचं एकमेव श्रेय फक्त आणि फक्त सैनिकांना जातं।